तावड्या महापौर या आपल्या कामामुळे नाही तर आपल्या महागड्या शौकमुळे आता व्हायरल होत आहेत। पण खरंच रितू तावडेंच्या हातातील घड्याळाची किंमत कोट्यवधींमध्ये आहे का, याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूया। मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आपल्या घड्याळामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले। त्यांच्या हातात असलेल्या मोठ्या घड्याळावर सहज नजर जाते म्हणत नेटकरी रितू तावडे यांना चांगलं ट्रोल करतायत। तर एक कथित घड्याळ 1 कोटींचा असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून केला जातोय। एक नेटकरी म्हणतोय रितू तावडे यांच्या हातात असलेल्या या घड्याळाकडे सहजच लक्ष जाते आणि त्याच्यावरून ते पाहताच ते खूप महागडं असल्याचं देखील स्पष्ट होतंय। मला घड्याळाची आवड असल्यानं माझं लक्ष सहज त्या घड्याळाकडे गेलं आणि ते येलो गोल्ड रोलेक्स डायटोना लाईट डाईल या तपशिलाचं असल्याचं कळतंय। म्हणजेच त्याची किमान किंमत 60 ते 70 लाख असल्याचं कळतंय। भारतात त्याची सरासरी किंमत ही 1 करोड आहे आणि त्याहूनही जास्त असू शकते। नेटकरी आता त्यांना ट्रोल करताना वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतात। त्यावर रितू तावडे यांनी मी अशा गोष्टींना भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। नेटकऱ्यांच्या या प्रश्नांवर रितू तावडे या एक्स वर पोस्ट करत प्रतिक्रिया देताना म्हणतायत की या सगळ्या पोस्ट पूर्णपणे खोट्या आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या आहेत आणि दिशाभूल करणाऱ्या देखील आहेत। माझ्या हातातील घड्याळ हे मायकल कोर्स कंपनीचं आहे, रोलेक्स डायटोना कंपनीचं नाही। त्यामुळे लाखोंचा आणि कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही। अफवा पसरवणं हा अत्यंत बेजबाबदारपणा असून मी अशा खोट्या आरोपांना भीक घालत नाही असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सना चांगलाच टोला दिलाय। मुंबईसारख्या सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या महापालिकेच्या महापौर झाल्यानं रितू तावडे सध्या नेत्यांसह नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहेत। काही वर्षांपूर्वी याच महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर जेव्हा धाड पडली तेव्हा कोट्यवधींचं घबाड बाहेर आलं होतं। त्यातील एका डायरीची खूप चर्चा रंगली होती। या धाडीतील कोट्यवधींचे आकडे ऐकून एका साध्या नगरसेवकाकडे एवढा पैसा असू शकतो यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता। मात्र नंतर जाधव शिंदेसोबत सत्तेत गेले आणि सगळ्या आरोपांना केराची टोपली मिळाली। आपल्या महागड्या गोष्टींमुळे चर्चेत येणाऱ्या फक्त रितू तावडेच नाही तर प्रताप सरनाईकांच्या टेस्ला कारचीही बरीच चर्चा झाली होती। त्यानंतरही एखाद्या नेत्यांकडे एवढा पैसा येतो कुठून असा सवाल अनेकांना पडला होता। राहुल गांधींच्या टी शर्टची किंमत काढणाऱ्या भाजपा नेत्यांची अशी ही अनेक महागडी प्रकरणं बाहेर आली आहेत। त्यात अनुराग ठाकूर यांच्या बेल्ट पासून आता रितू तावडे यांच्या घड्याळापर्यंतच्या चर्चा जोरदार रंगतायत। आता हे घड्याळ खरंच कोट्यवधींचं होतं की काही हजारांचं, याचं उत्तर तर येणारी वेळच सांगेल। रितू तावडेंनी घड्याळ कितीही भारी घालू द्या हो, त्याला आमचा आक्षेप नाही। मात्र मुंबईकरांची वाईट वेळ बदलण्यासाठीची त्यांची निवड झाली आहे याचा त्यांना विसर पडू नये म्हणजे झालं। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।